हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मस्त आज तुम्हाला गणपती बाप्पांचं व्हिडिओमार्फत पहा दर्शन दिलेलं आहे. छान असं मानाचा गणपती नगरमधला म्हणलं तर सगळ्यात अगोदर विशाल गणपतीचं नाव येतं आणि हा जो गणपती आहे खूप वर्षानुवर्ष म्हणजे एक लहानपणापासनं ह्या गणपतीवर खूप सारी श्रद्धा, इथं यायचं, जवळच शाळा होती. तर ते सगळं आता आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण आज मावशीच्या मुलाच्या लग्नाचा घाणा होता. जी 3 नंबरची मावशी आहे सख्खी, म्हणजे माझी मम्मी, माझी आई आणि आणखी एक मावशी, अशा 3 बहिणी आहे. आणि मेन मीन्स माझी एक मावशी आणि दुसरी मावशी, 2 मावश्या, त्या दोन्हीही सख्या बहिणी सख्या जावा आहेत एकाच घरामध्ये. तर मग आता एकच मुलगा बिना लग्नाचा राहिलेला आहे. मग छोट्या मावशीचे 2 मुलं राहिलेले आहेत. आता त्याचं लग्न आहे. तर मग त्याच्याच आज लग्नाचा घाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम होता. तर मग लाईव्हला पण काल सुट्टी होती, सुट्टी घेतली आणि काल तिकडंच गेलो होतो. तर मग जवळच मंदिर आहे, तर म्हणलं चला छान असं मंदिराच्या आरतीचा आवाज सुरू झाला की तिकडं सगळे आम्ही पळत गेलो. पेऊ पेऊ तोंड पड माझं गाणं ग सई बाई ग बाई तोंड पडलं दिली पंढरीच्या वाण्या, हो दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. माय जोडव्याचा मोती लाख साजत, माय जोडव्याचा मोती 9 लाख साजत. सोन्याचं वाटी तर सिटीमध्ये घर आहे त्याच्यामुळे जागेचं थोडासा प्रॉब्लेम आहे कारण रस्त्यावरतीच आहे, माणीवाड्यामध्ये, भोपळे गल्लीमध्ये. त्याच्यामुळे जागेचा इश्यू येतो. नाही तर आपल्या इकडं गावी लग्न असल्याच्या नंतर सगळीकडे जागा असते, कुणी कुठं बसतं काही. तर मग आता मम्मीन ते समोर बसलेले आहेत. बांगड्यांचा कार्यक्रम चालू आहे इथं. तर बांगड्यांचा जो भरण्याचा हा कार्यक्रम आहे हा दिवसेंदिवस बघा हे होत चाललेला आहे, कालबाह्य होत चाललेला आहे. क्वचित आजकाल तर शक्यतो बांगड्या कोणी घालत पण नाही, पण ही एक जुनी जी प्रथा आहे ती कंटिन्यू चालू जरी राहिली ना तरी पण भारी वाटतं. म्हणजे लग्न घर आलं की तिथं बांगड्याचा कार्यक्रम हा येतोच. आता काही ठिकाणी, मी 1-2 ठिकाणी असं ऐकलं की आमच्याकडे नाही भरत बांगड्या वगैरे, असं काही नसतं. पण सुवासिनीचं मेन म्हणजे हे असतं एक हे बांगड्याचं. तर लग्नाच्या याच्यामध्ये खेडेगावांमध्ये तरी आजकाल बांगड्या घालू नाही तर नाही घालू, येऊन 6-6, 12-12 बांगड्या घेऊनच जावं लागतात. सगळ्यांना बांगड्या भरायला बोलवलं जातं. तर तो कार्यक्रम एक साईडला चाललाय, घाण्याचा कार्यक्रम एक साईडला चाललाय. घाण्याचं पण ज्या गाणे म्हणणाऱ्या आजीबाई आहेत आजकाल लवकर भेटत नाही. आणि ही जी पिढी आहे आता, ही शेवटची पिढी असणार आहे ही घाण्याला गाणे वगैरे म्हणणाऱ्या. यांच्यानंतर पुढच्या पिढीला तर मला नाही वाटत गाणे वगैरे काही येईल. आपल्याला रेकॉर्डिंगच सगळ्या लावूनच घाणे किंवा हळद दळावी लागणार आहे. म्हणजे याला लावून डीजेला वगैरे लावून म्हणा, किंवा रेकॉर्डिंग जे आता आहेत बाबा आजीबाई ज्यांना छान छान गाणी येतात तर त्यांनी नक्कीच पुढच्या पिढीसाठी थोडेसे यूट्यूबवरती एक चॅनल खोलून गाणे तरी निदान रेकॉर्डिंग टाकावी. म्हणजे पुढच्या ह्याच्यात निदान त्यांच्या नाव पण निघल आणि ते गाणे बऱ्याच लोकांसाठी उपयोगी ठरतील. कारण म्हणणारे लोक खूप कमी राहिलेले आहेत. गाणे आजकाल, माझी आजी होती ती पण खूप गाणे म्हणायची. असं कुठं गाण्याला गेली ना तर 12-12 वाजे आवर्जून त्यांना बोलवायचे गाण्यामध्ये गाणे म्हणायला. म्हणजे माझ्या वडिलांची आई. तर आता ती नाही राहिली, बरेच वर्ष झाले गेले. आर्यन झाला, मला असं वाटतं माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ती 1.5-2 वर्षातच वारली. तर खूप आठवणी ते असं काही असलं की खूप गाणे म्हणायची. तिला गळा पण खूप होता. तर इथं पहा लिंब नेसवायचं काम चाललेलं आहे. नवरदेव म्हणतो मला आदिवासी केलं की काय. तर आता ही प्रथा मी मावशीच्या इथंच पाहिली फर्स्ट टाईम.
अगोदर नव्हती पाहिलेली, कारण काही काही भागात प्रत्येकाच्या प्रथा रूढी परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. तर मग आता हे काय असतं, देवीचं असतं म्हणतात, काय कसं काय मला काही कारण माहिती नाही, पण हे घरात लग्न असलं की त्यांच्या इथं ते लिंब नेसवतात. मग मुलगा असो मुलगी असं मी मावशीला विचारलं तर तिने सांगितलं की हे देवीचं असतं आणि हे करावं लागतं. तर मग तेच कार्यक्रम इथं चाललेला आहे. आता उद्या हळद आहे. तर हे पूजेसाठी घरापासून थोडंसं असं चौकापर्यंत किंवा वेशीपर्यंत हे वाजवत जावं लागतं आणि तिथं पूजा करावी लागते. आता काय मला माहिती नाही, मीच पहिल्यांदा बघते हे. कारण मावशीच्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला पण मला असं वाटतं मोठ्या मावशीच्या दोन्ही मुलांच्या टायमाला लग्नाच्या टायमाला मी बाहेर होते, येता आलं नाही, म्हणजे बरोबर होते तुमच्या दाजींच्या. तर मग आता हे पहिल्यांदा बघतोय आम्ही. तर आता ही जी शाळा आहे त्या शाळेच्या समोरच फिरड हायस्कूल आहे, तिथंच ते राहतात समोर बफोळे गल्लीत, आणि तिथंच हे सगळं पूजा इकडं चाललेली आहे शाळेच्या गेटमध्येच. आणि मेन मुद्द्याचं हे म्हणजे आमची सुद्धा शाळा समोरच होती इथं. ज्या फिरोदिया हायस्कूलच्या समोरची जी शाळा आहे त्याच शाळेमध्ये आमचं माझं आणि माझ्या 2 नंबरचं आणि भैयाचं शिक्षण झालेलं आहे. स्वाती जवळच्या शाळेत होती ती शाळाही मी तुम्हाला पुढं दाखवल. लहानपणी कसं इथं आलं की शाळा सुटली की मावशीच्या घरी थांबायचं, किंवा मग अगोदर पण सकाळ सकाळ येऊन घरी लवकर येऊन घरून मावशीच्या घरी थांबायचं. म्हणजे जास्त टाईम मावशीच्या इथंच 1ली ते 7वी पर्यंत गेलेला आहे. पहा आता एक्झॅक्टली पहा, ही समोरची जी शाळा आहे ही मोठी बिल्डिंग, त्या शाळेमध्ये आम्ही होतो, जे की आता त्याचं नाव चेंज झालेलं आहे. सविता रमेश फिरोदिया म्हणून ह्या शाळेमध्ये. आता पहिले त्याचं नाव शिशुसंगोपन होतं. तर ह्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे माझं तरी. आणि मावशीच्या घरी भरपूर असा टाईम स्पेंड केलेला आहे इथं शिकायला असताना, कारण शाळेच्या तिथं साईडलाच घर आहे मावशीचं, इथंच ह्याच गल्लीला मावशीचं घर आहे इथंच. तर मग भरपूर टाईम इथं राहायचे मी. मम्मी वगैरे कधी लेट घ्यायला आले किंवा कधी 7-7, 8-8 वाजता मला घ्यायला यायचे, तोपर्यंत मी इथं मावशीच्या इथंच बसून राहायचे. मग तिथंच खेळायचे, तिथं TV बघायचे. तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्त अगदी, आणि छान इथं मस्त साईडला पूजेचा कार्यक्रम चाललेला आहे रस्त्यावरती एक साईडला. पैसे द्यावं लागते, मी नाही देणार. अगं अख्खं वराड आहे इथं, सगळ्यांचे द्यावं लागतील, एकटे नको खाऊ. हा काय म्हणले? तू म्हणते येणार नाही, ती म्हणते घरी येणार.
नाही ना म्हणले तू म्हणली नाही ना मी काय म्हणते सांगून आलेली काय राहू ना मम्मीची इथं होय हा मम्मीची इथं राहू ना रातभर गेली गप्पा मारे मस्त पार्लर मध्ये जाऊ बा रिलॅक्स व्हायला काहीतरी
थंड आहे का? आपलं काय त्याला काय मस्तरीच भांडण होतं. त्यांना टोपी द्या घालायला. काय होतं? नाही नाही इथं एक नाही, मारगाव घे काय इथं इथं एकदम जायचं फक्त. त्यानंतर जसं की गणपती बाप्पांची आरती सुरू झाली तर आम्ही सगळेजण पळत तिथं गेलो. छान अशा मस्त गणपती बाप्पांची आरती तिथं केली आणि त्याच्यानंतर परीला हळदीसाठी ड्रेस घ्यायचा होता म्हणून मग जवळच मार्केट आहे तर आम्ही चौघी बहिणी प्रतीक्षा, मी, मावशीची मुलगी म्हणजे आमची छकू आणि स्वाती, आम्ही चौघीजणी काय केलं, ऑटोमध्ये बसलो. घरी म्हटलं इथं पाणीपुरी खायला चाललो आणि मध्येच आमचा दुसराच प्लॅन निघला. मग लगेच तिथंच ऑटोमध्ये बसलो, जवळच आहे आणि लगेच इकडं मार्केटमध्ये आलो. मग आणि मेन आम्हाला मोमोज खायचे होते आणि ती म्हणली की ड्रेस पण घेऊयात. म्हणलं चला मग मोमोज पण खाणं होईन आणि ड्रेस पण घेणं होईन. त्यानंतर मार्केटमध्ये हा काहीतरी वेगळ्या प्रकारचं फळ मला दिसलं. मी तर कधी याला पाहिलं नव्हतं आणि खाल्लं नव्हतं. हा 1-2 ठिकाणी पाहिलं जरूर होतं पण एवढं मी असं हे करून त्याला बघितलं नाही की हे काय नाही, इग्नोर केलं. पण याच्यामध्ये नारळा सारखं असं हे निघतं, नारळ पाण्यासारखं मला असं कळालं. तर संपलं होतं नेमकंच, थोडं ते काढत होते, 1-2 राहिलेले याच्यामध्ये. तर काय प्रकार होता हा तो मला बघायचा होता. मी ते हातात घेऊन पण पाहिलं, त्याचं ते वरचं फ्रूट पण बघितलं, वरचं कवच वगैरे, पण खाल्ले नाही. ते कुणाला तरी देत होते विकलेलं. 1-2-3च त्यांच्याकडे शेवटचे राहिलेले होते. तर आमच्या छकू बाजारात असते त्याच्यामुळे तिने खाऊन पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ती म्हणत होती की नारळाचं पाणी जसं लागतं ना तसं ते लागतं आतमध्ये, ते फळ मस्त फ्रुटी असं छान. तर बघू म्हणलं नेक्स्ट टाइम, कारण नगरमध्ये तर हे तर खूप म्हणजे याच्या अगोदर तर कधी बघितलेलं नव्हतं. आता मला असं वाटतं यायला लागलंय की काय, कारण मी तर पहिल्यांदाच पाहिलं. झाडाला आलेलं उडीसाला असताना रस्त्याच्या कडेला दिसत होतं भरपूर, पण वाटायचं की ती ताडी वगैरे काय आहे की काही. ती ताडी पण झाडालाच त्याला वरती बकेट किंवा काय त्या झाडालाच बांधून ठेवतात आणि ती ताडी त्याच्यामध्ये पडती. ते ताडीचं पण पाहिलेलं मी ओरिजिनल निघताना, पण ह्या फळावरती कधी असं एकदम हे करून नव्हतं पाहिलं की काय. आणि एवढी संध्याकाळ झाली तरी मार्केटमध्ये गर्दी होती. मस्त अशा खाऊ गल्लीला गाड्या लागलेल्या होत्या छान रस्त्याच्या दोन्ही किनारी. आणि मग इथंच आम्ही सगळ्यांनी आबाळ थोडंफार खाल्लं काय आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो.
एवढी संध्याकाळ झाली तरी पण मार्केटमध्ये एवढी गर्दी होती. प्रश्न असा पडला की लोक नेमकं खरेदी तरी कशाची करतात एवढी रोज रोज, कारण त्या दिवशी पण मार्केटमध्ये आलतो तेव्हा पण तेवढीच गर्दी होती. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. 1-2 दिवस आता लग्नाचे व्हिडिओ येतील, नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.